दोडामार्ग तालुक्यात मराठा समाज बांधवांनी जिल्हास्तरीय मोर्चाच्या जनजागृतीसाठी मोटारसायकल रॅलीचे आयोजन केले होते। या रॅलीमध्ये 1000हून अधिक दुचाकी सहभागी झाल्या होत्या। दोडामार्ग तालुक्यातील मराठा समाज बांधवांनी जिल्हास्तरीय मोर्चाच्या जनजागृतीसाठी काढलेली मोटारसायकल रॅली त्या मोर्चाचा ट्रेलर ठरला। अपेक्षेप्रमाणे 1000हून दुचाकी रॅलीत सहभागी झाल्या होत्या। त्यांनी केलेल्या घोषणाबाजीने तालुक्यातील सर्व रस्ते दणाणून गेले। अख्ख्या तालुक्याने मराठ्यांचा एल्गार अनुभवला। येत्या रविवारी सिंधुदुर्ग नगरी येथे जिल्हास्तरीय मराठा मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे। त्याबाबत जनजागृती करण्यासाठी तालुक्यातील समाज बांधवांनी जनजागृती रॅली काढली। तिलारी ते दोडामार्ग, मोरगाव ते दोडामार्ग व विर्डी ते दोडामार्ग या मुख्य 3 मार्गाने रॅली येथे आली। या मार्गाच्या आजूबाजूला असलेल्या गावातून आलेले मराठा बांधव आपापल्या दुचाकीसह मुख्य मार्गावरील रॅलीत सहभागी झाले। सगळे प्रथम कसई येथील दादासाई मठाजवळील मैदानात व नंतर दोडामार्ग तिलारी मार्गावरील मराठा तालुका संपर्क कार्यालयाजवळ जमले। तेथे रॅलीचे रूपांतर सभेत झाले। सभेला महाविद्यालयीन युवतींनी संबोधित केले। त्यांच्या जोशपूर्ण भाषणाने उपस्थितांमध्ये स्फुल्लिंग फुलविले। एक मराठा लाख मराठा, कोपर्डी बलात्कारातील संशयितांना फाशी झालीच पाहिजे, मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे अशा घोषणा देण्यात आल्या। यावेळी विद्यार्थिनींनी देवा तू एकदा माणूस होऊन बघ ही कविता ऐकवली। त्या कवितेने उपस्थितांच्या अंगावर रोमांच उभे केले। त्यानंतर रविवारच्या जिल्हास्तरीय मूक मोर्चाबाबत सूचना देण्यात आल्या। मोर्चाची आचारसंहिता व नियोजनाबाबत आयोजकांनी माहिती दिली। प्रत्येकाने आपल्यासोबत किमान पात्र मराठा बांधवांना त्या मोर्चासाठी आणावे आणि आपल्याला अपेक्षित असलेला तालुक्याचा 20,000चा आकडा पार करावा असे आवाहनही करण्यात आले। प्रभाकर धुरी, कोकण नाऊ, दोडामार्ग।